Hello Dokala Short Naga Dev family. So I'm back with my new haircut. So we will start with the BB review. तर ह्या वीकमध्ये कॅप्टन्सीच्या टास्कला जशी मारामारी झालेली होती तशीच नॉमिनेशनच्या टास्कला त्यांनी शब्दांची मारामारी केलेली दिसते आपल्याला. आणि ह्या वीकमध्ये त्यांना टास्क दिला होता नॉमिनेशनसाठी की त्यांना शॉपिंग करायची होती पेअर्समध्ये, आणि त्या प्रकारे त्यांना त्या भाजीच्या किंवा त्या वस्तूच्या ह्याच्याने त्यांना कसं आपण ती गोष्ट जर घरात इम्पॉर्टंट नाही आहे तर आपण त्या व्यक्तीला, त्या भाजी घेतलेली जो माणूस आहे किंवा ते सामान घेतलेलं तर त्याला ते नॉमिनेट करू शकत होते. तर अशा प्रकारे ह्या वीकच्या नॉमिनेशन्समध्ये नावं झालेली होती निखिल दामले, निकी तंबोली, पंढरीनाथ आणि सूरज, योगिता चव्हाण आणि घनश्याम. तर अख्ख्या वीकचा परफॉर्मन्स किंवा दोन्ही वीकचा जरी आपण कंपेअर केलं तर त्याच्यामध्ये बॉटममध्ये जी नावं दिसत आहेत ती मला वाटतं घनश्याम आणि निखिल दामले, त्याच्यानंतर पॅडे दादा. तर हे बॉटम 3चे 3 नावं आहेत. तर सेफ असणारी नावं मला वाटत आहेत सूरज, निकी तंबोली आणि योगिता चव्हाण, कारण त्यांनी परफॉर्म पण केलं होतं ह्या वीकमध्ये. आणि ह्यावेळी म्हणजे ह्या वीकमध्ये घराच्या बाहेर जाणाऱ्या सर्वात जास्त चान्सेस वाटतात मला घनश्याम यांचे, कारण त्यांचा परफॉर्मन्स मला स्वतःला पर्सनली आवडलेला नाही आहे. कारण जिथे त्यांचे मुद्दे मांडायचे होते, जिथे फेअर डिसिजन घ्यायचा होता ॲज तुम्हाला कॅप्टन किंवा संचालक म्हणून हे केलेलं होतं, तिथे त्यांनी घेताना दिसले नाही आपल्याला. जसं सेकंड डेला कल्लाचा जो जिथे परफॉर्मन्स द्यायचे होते त्यांना आणि पेअरमध्ये डिसिजन्स घ्यायचे होते की दोघांपैकी कोणाचा परफॉर्मन्स चांगला झाला आहे, तर तिथे कुठेतरी अनफेअर त्याने डिसिजन घेताना दिसलेलं आहे आपल्याला घनश्याम. आणि त्याच्यामुळे आणि घनश्याम ओव्हरऑल घरामध्ये कुठेच इन्व्हॉल्वच होत नाही आहे आणि उगाच शब्दांना ताणून कसं हे करता येईल त्याच्यामध्ये त्याचा फोकस आहे. त्याच्यामुळे मला घनश्याम वाटतात. आणि सेकंड, अजिबात त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नसणारं मला स्वतःला वाटते की रितेश भाऊंच्या भाषेमध्ये जे पिकनिक बनवायला आलेले आहेत तर त्याच्यामध्ये मला वाटतं निखिल दामले, कारण तो कळतच नाही, तो कुठेच स्वतःचे थॉट किंवा काहीच डिस्कस करताना पण दिसत नाही, कोणती स्ट्रॅटेजी किंवा काहीच तो दिसत नाही आहे. त्याच्यामुळे निखिल दामले पण हा एक पिकनिक बनवायला आलेला मला असं वाटतं. आणि थर्ड आहेत पॅडी दादा. पॅडी दादा सगळ्याच ठिकाणी बोलत नाही आहेत, जिथे ॲज अ सिनियर पर्सन म्हणून त्यांना डिसिजनसाठी किंवा असं काहीतरी स्ट्रॅटेजी प्लॅन करायची असेल तर त्या गोष्टीमध्ये ते दिसत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे मला सर्वात बॉटम 3मध्ये मला ही 3 नावं वाटतात. आणि मे बी घराच्या बाहेर जाण्याचे चान्सेस जसं मी सांगितलं होतं तसं मला घनश्याम यांचे जास्त वाटतात. तर आणि परफॉर्मन्समध्ये मला असं वाटतं आहे की खरंच आता विनर कोण टीम होती ती आपण सगळ्यांनी बघितलेलीच आहे, पण त्याच्यामध्ये जर मला पर्सनली असं वाटत होतं तर परफॉर्मन्सचा जो हार्ट होता विनर टीमला ज्यांना द्यायला पाहिजे होता घनश्यामला त्यांनी दिला नाही. तर त्यातलं मला एक नाव वाटतं योगिता चव्हाण आणि निखिल दामले. त्यांचा खरंच परफॉर्मन्स चांगला होता, पण तरी जान्हवी आणि वर्षाताई त्यांचा जो डान्स होता त्यांच्या ह्याला त्यांनी दिला. सेकंड तर मला असं वाटतं की त्यांना द्यायला पाहिजे होतं. आणि दुसरं नाव होतं ते म्हणजे पॅडी दादा वर्सेस धनंजय पवार. त्यांचं ऑब्वियसली धनंजय पवारने पण भारी केलं होतं ही स्टँडअप कॉमेडी, पण त्या दोघांपैकी मला परफॉर्मन्स सर्वात भारी आणि त्याच्या जे पंचलाईन्स घेतलेल्या होत्या त्या मला पॅडी दादांच्या भारी वाटल्या होत्या. ऑब्वियसली ही इज अ सिनियर पर्सन आणि त्यांना त्या गोष्टीतला एक्सपिरियन्स आहे कॉमेडीचा, पण त्याच्यामुळे नाही, पण ओव्हरऑल परफॉर्मन्स बघितलं तर मला त्यांचा आवडला होता. तर तिथे पण घनश्याम ह्यांनी थोडी पार्शलिटी केली होती आणि त्याने मग ते धनंजय पवारला दिले होते, कारण त्यांचं थोडंसं पर्सनल राग आहे पॅडी दादांसोबत. तर अशा प्रकारे हा वीकमध्ये भांडणाचा पार्ट झाला. तर ती भांडणं होताना उर्मटपणे बोलताना ह्यावेळी मला निकीपेक्षा जास्त जान्हवी किल्लेकर वाटली. जसं मी आधी पण सांगितलं होतं, तिचा बोलायचा टोन आणि तिचा जो इगो ॲटिट्यूड जो आहे तो एक अलग लेवलला आहे. आणि असावा खेळामध्ये, पण तू कोणाशी बोलतेस तिथे रिस्पेक्टफुल तुला बोलता आलं पाहिजे, तिथे ती दिसत नाही आहे. कालची गोष्ट घेतली तर वर्षाताईंशी तिला भांडण्याचा जो मुद्दा चालू होता, उगाचच काही चालू होतं, ते त्या कोणत्या लेवलला आहेत
त्या काय काम केलं आहे त्यांनी, ॲटलिस्ट त्याचा विचार करून तरी तू तोंडातून जे काही शब्द बोलतेस ते बोलायला पाहिजेस. त्यांच्या अवॉर्डवरती गेली की त्यांना पुरस्कार कोणी दिले होते. जेव्हा वर्षाताई म्हटल्या मला शासनाकडून पुरस्कार भेटले, तर तेव्हा त्यांनी शासनावरती डाऊट घेतला आणि नंतर सांगितलं ह्यांच्यापेक्षा पण बरेच कलाकार आहेत ज्यांना भेटला पाहिजे होता आणि ह्यांना भेटलं आहे. कोण आहात तुम्ही? बाय द वे, तू कोण आहेस जान्हवी किल्लेकर? तर तिथे स्टँड घेताना त्यांच्या साईडने फक्त अंकिता बोलली, कारण तिथे ग्रुपमध्ये सगळेच बोलले होते, म्हणजे सगळेच बसले होते ओव्हरऑल. पण त्यातलं त्यांना पण कोणाला वाटलं नव्हतं, त्यांना तो एंटरटेनमेंटचा पार्ट वाटला असं वाटत होतं मला, कारण त्यातलं कोणच काहीच बोललं नाही की तुम्ही एका सिनियर माणसाला जर बोलताय तर तिथे तुम्हाला बोलायला पाहिजे. तिथे फक्त अंकिता आपल्याला बोलताना दिसले की जान्हवी त्यांच्या प्रोफेशनवरती जाऊ नकोस म्हणून. तर त्याच्यामुळे जान्हवी किल्लेकरचा ॲटिट्यूड आणि ह्या घरातली अशी विलन, म्हणजे तिने मालिकेत कामं केली आहेत पण ती मालिकांचीच पर्सनॅलिटी ती घरात घेऊन आलेली आहे. अरे तू कोण आणि मी कोण, आणि तिचा जो असा अंगावर धावून जाते तर ते मला अजिबात आवडत नाही. आणि जसे लोक बाहेर बघत आहेत त्याच ह्याच्यावरती तुला घरात राहायचं की नाही ते डिसाईड होतं ऑडियन्सवरती. त्याच्यामुळे तुझ्याकडे पण ती ऑथॉरिटी नाही आहे जान्हवी की तू स्वतः ठरवशील की कोण घराच्या बाहेर जाईल, कारण ती ओपनली धमक्या देताना दिसते आपल्याला की आत्ता तू जाशील घराच्या बाहेर, मी काढेन तुला घराच्या बाहेर, बघूया वगैरे. त्याच्यामुळे तिचा गेम तिलाच माहिती ती काय खेळते. आणि त्या ग्रुपने ह्या वीकमध्ये निकी कुठेतरी बॅलन्स वाटली, उगाचच जाऊन कोणाशी भांडणं करताना नाही दिसली, कारण तिला लास्ट टाईम रितेश सरांनी जास्तच घेतलं होतं, जास्तच म्हणजे बरोबर मुद्द्यासाठी तिला झापलं होतं आणि तिने ते डोक्यात ठेवून ह्या वीकमध्ये खेळली आहे. आणि सेकंड रोमॅन्टिक एक जोडी तर आपल्याला माहिती होती की नकलीवाला रोमॅन्स करतायत वैभव आणि अरबाज आणि निकी. तर ह्या वीकमध्ये कुठेतरी मला सर्वात मोठा क्वेश्चन मार्क कोणाच्या चेहऱ्यावरती दिसत असेल तर तो आर्याचा होता, कारण ह्या गेममध्ये सर्वात ज्याला गेम समजला आहे किंवा फर्स्ट डेपासून त्याच्या डोक्यात प्लॅनिंग चालू आहे आणि सेकंड ग्रुप सक्सेसफुल होण्यामागचा जो माणूस आहे म्हणजे आर्या. तर मला ह्यावेळी आर्याचा ह्या वीकमध्ये परफॉर्मन्स कुठेतरी खाली येताना दिसतो आहे, आणि कारण ती भरकटली आहे वैभवच्या ह्याच्यामुळे. ती खरंच कन्फ्यूज आहे. एकतर तुला वैभव आवडतो आहे तर तू तोंडावरती सांगितलं पाहिजेस मला हा माणूस आवडतो आहे आणि मला ह्याच्याबद्दल फिलिंग्स आहेत, तर ती ते पण सांगत नाही आहे आणि तो आल्यावरती स्माईल पण देते आणि त्याला एक्सप्रेस करताना ती लिटरली सांगतही नाही आहे की नक्की काय आहे ते. तर ती कुठेतरी कन्फ्यूज आहे आणि तिच्यामुळे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तिच्या गेमवरती होत आहे. तर तिने लवकर आपल्या गोष्टी क्लिअर कराव्यात, तर आर्या खरंच पुढे जाऊ शकते. आणि उरला प्रश्न आजच्या वीकेंडच्या वारचा. तर वीकेंडच्या वारचा सेपरेट रिव्ह्यू मी पोस्ट करेन. तर तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल किंवा ह्यामध्ये जर तुम्हाला कोण किंवा माझ्या कोणत्या गोष्टींना तुम्हाला पॉईंट करायचं असेल तर तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की मला कसा अजून चांगल्या प्रकारे कसा रिव्ह्यू घेता येईल. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही दिवसांचे ह्या वीकचे टॉप परफॉर्मर म्हणून मला जे वाटले तर त्याच्यामध्ये मुद्दे मांडताना अंकिता वालबालकर, अभिजित चव्हाण, धनंजय पवार, निकी तंबोली, तर हे माझे होते टॉप जे मला वाटले परफॉर्म करतात. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला समजेलच की कोण घराच्या बाहेर गेलेलं आहे आणि सेफ कोण आहे ते आजच्या वीकेंडच्या वारला कळालेलं नाही आहे. तर वीकेंडच्या वारचा रिव्ह्यू उद्या येईल, तर तुम्ही नक्की बघा. तर असेच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डोक्याला शॉट नका देऊ.